नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। जे विद्यार्थी पुढील सेट परीक्षा 2026 साठी तयारी करतात आहे आणि त्यांचा पेपर 2 कॉमर्स आहे, तर आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत फायदेशीर राहणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर 2 कॉमर्सची प्रश्नपत्रिकेचा आढावा घेणार आहे, त्याचा ओव्हरव्ह्यू बघणार आहे आणि या व्यतिरिक्त आपला सिलेबस, आपला अभ्यासक्रम काय आहे या विषयावर चर्चा करणार आहे आणि कोणत्या युनिट्स आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनाने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे तेही आपण बघणार आहे। सुरुवात करण्यापूर्वी आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण सूचना की विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला एमएसएट 2026 मध्ये यश मिळवायचं आहे कॉमर्स विषयातून, तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे पेपर 2 चा कंप्लीट कोर्स। याच्यात तुम्हाला दररोज लाईव्ह लेक्चर्स मिळतील, सर्व युनिट्स वरती रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स मिळतील। जर आपले लाईव्ह मिस झाले तर आपण रेकॉर्डेड बघू शकता। संपूर्ण अभ्यासक्रमाचे नोट्स तुम्हाला इंग्रजी आणि मराठीमध्ये उपलब्ध राहतील। या व्यतिरिक्त साप्ताहिक चाचण्या आपल्याला उपलब्ध राहतील। 40 पेक्षा जास्ती अभ्यासक्रमावर आधारित संपूर्ण मॉक टेस्ट आपल्याला दिल्या जातील। 2015 ते 2025 मागील 10 वर्षाचे पीवायक्यूज आपल्याला दिले जातील। 4000 प्लस एमसीक्यू सिरीज आपल्याला मराठी आणि इंग्लिश मध्ये दिल्या जाईल। आणि या कोर्सची सर्वात मोठी विशेषता आहे की जर आपण पेपर 2 ला घेता तर तुम्हाला पेपर 1 सेम फॅसिलिटीज बरोबर फ्री दिल्या जाणार आहे। ठीक आहे, तर याची नवीन बॅच जी आहे ती 10 नोव्हेंबर पासून सुरुवात होते आहे आणि या कोर्सची वैधता जी आहे ती 1 वर्षाची राहील। ट्रस्ट मी विद्यार्थी मित्रांनो, या कोर्सचा लाभ घेऊन मागील परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी यश मिळवलेलं आहे, तर आपण सुद्धा निश्चित मिळवू शकता। आणि या कोर्सची अजून एक विशेषता जी मी तुम्हाला सांगतो की हा कोर्स जो आहे तुम्हाला सेट प्लस नेट संबंधित कंटेंट ही याच्यात दिला जाईल लाईव्ह आणि रेकॉर्डेड फॉर्म मध्ये। फीस इज 10,000 पण डिस्काउंट नंतर मात्र 8,000तच तुम्हाला दोन्ही कोर्स जे आहे ते अवेलेबल होऊन जाईल, पेपर 1 आणि पेपर 2। जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपने संपर्क करू शकता। ज्या विद्यार्थ्यांनी ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड नाही केलं, डाउनलोड करून घ्या। स्टोर सेक्शन मध्ये जा, इथे एमएसएट कॉमर्स या कोर्स अवेलेबल शो करेल, त्याला जॉईन करा। इथे पेमेंट केल्यानंतर जितका पण कंटेंट आहे पेपर 2 कॉमर्स आणि पेपर 2 याचं 1चं ते तुम्हाला सर्व काही मिळून जाईल। ठीक आहे, चला तर प्रश्नपत्रिका विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्या एक्झाम मध्ये जे आहे 2 पेपर्स असतात, पेपर 1 आणि पेपर 2। ठीक आहे, तर स्पेशली आपला फोकस जो आहे तो आज आहे पेपर 2 वर। तर पेपर 2 चा जो स्वरूप आहे, पेपर 2 चा जो मुख्य आपला उद्देश आहे की वेटेज किती आहे, वेटेज किती आहे, प्रश्न किती गुणांचा असतो, 200 गुणांचा असतो। ठीक आहे, 200 गुणांचा असतो आणि याच्यात जे आहे टोटल प्रश्न किती येतात, टोटल क्वेश्चन जे आहे ते किती असतात, 100। कुठल्याही प्रकारचा निगेटिव्ह मार्किंग जे आहे ते याच्यात नाही आहे। ठीक आहे, ही एक महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात घ्या। निगेटिव्ह मार्किंग जे आहे ते आपल्याला नाही आहे। सर्व प्रश्न जे आहे ऑल क्वेश्चन्स जे आहे तुम्हाला करणे भाग आहे। ठीक आहे, ऑल क्वेश्चन्स करणे भाग आहे आणि 10 क्वेश्चन जे आहे, ठीक आहे, 10 प्रश्न फ्रॉम ऑल 10 युनिट्स। ठीक आहे, म्हणजे प्रत्येक युनिट्स मधून 10 क्वेश्चन्स जे आहे ते आपल्याला येतात, तर ते 10 क्वेश्चन्स आपल्याला सोडवायचे। आपण चलूया आता आपल्या युनिट्स मध्ये की आपल्या अभ्यासक्रमात कोणकोणत्या युनिट्स आहेत। तर सर्वात पहिली युनिट आहे तुम्हाला बिझनेस एन्व्हायरमेंट आणि इंटरनॅशनल बिझनेस, त्याच्यानंतर आहे अकाउंटिंग अँड ऑडिटिंग, नंतर बिझनेस इकॉनॉमिक्स अगदी सोपा आणि अगदी स्कोरिंग युनिट आहे, नंतर बिझनेस फायनान्स तोही अगदी छोटा आणि स्कोरिंग युनिट आहे, त्याच्यानंतर थोडा प्रॅक्टिकल भाग सुरू होतो ज्याच्यात अकाउंटिंग आणि फायनान्सचा आपण पाहिला। या व्यतिरिक्त तुम्हाला व्यवसाय सांख्यिकी आणि संशोधन पद्धती, तर रिसर्च मेथोडॉलॉजीची चांगली गोष्ट ही आहे की याच्यातना 80% हिस्सा तुम्ही पेपर 1 मध्ये वाचूनच घेता आणि बिझनेस स्टॅटिस्टिक्स आणि 20% राहिलेला रिसर्च मेथोडॉलॉजी आपण पेपर 2 मध्ये बघतो। या व्यतिरिक्त अतिशय सोपा आणि अतिशय स्कोरिंग जे आहे बिझनेस मॅनेजमेंट आणि ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे। बँकिंग आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन ज्याच्यात समजण्याचं 10 पट आणि पाठ करण्याचं 90 पट आहे। त्याच्यानंतर जे आहे याच्यात जे आहे मार्केटिंग मॅनेजमेंट, लीगल एस्पेक्ट ऑफ बिझनेस जे आहे ते याच्यात आहे आणि त्याच्यानंतर शेवटचा युनिट आहे इन्कम टॅक्स अँड कॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंग, आयकर आणि कॉर्पोरेट करांचे नियोजन। या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, आता आपण भर देऊया की अभ्यासक्रमात युनिट वाईज अभ्यासक्रम आपला कसा आहे। तर सर्वात पहिले व्यवसाय, पर्यावरण आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय, बिझनेस एन्व्हायरमेंट अँड इंटरनॅशनल बिझनेस मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत। तर हा युनिट जो आहे तो 2 भागांमध्ये विभाजित आहे। एक आहे तुमचा बिझनेस एन्व्हायरमेंट आणि दुसरा आहे इंटरनॅशनल बिझनेस।
तर बघा इथे काय काय आहे तुमचे एलिमेंट्स, ठीक आहे, म्हणजे व्यवसाय पर्यावरणाचे घटक जे आहे ते काय काय असतात, ठीक आहे. त्याच्यानंतर व्यवसाय इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट आहे, आर्थिक पर्यावरणामध्ये आर्थिक प्रणाली काय काय आहे, त्याच्यानंतर आर्थिक धोरणं काय काय, मॉनिटरी आणि फिस्कल पॉलिसीज हे आपण बघतो. त्याच्यानंतर पॉलिटिकल एन्व्हायरमेंट जे आहे, गव्हर्नमेंटची भूमिका काय असते व्यवसायात. नंतर कायदेशीर वातावरण, ठीक आहे, त्याच्यात दोन प्रमुख कायदे या युनिटमध्ये जे आहे मुख्य रूपाने आपल्याला दोन कायद्यांचं अध्ययन करायचं आहे. एक आहे फेमा फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट आणि दुसरा कायदा आहे CPA, ठीक आहे, कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 2019. या दोन कायद्यांचं अध्ययन जे आहे ते आपल्याला करायचं आहे. आणि शेवटी एक महत्त्वपूर्ण संकल्पना आपल्याला इथे पाहायला मिळते, दॅट इज कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, ठीक आहे. त्याच्यानंतर येतो इथून सुरुवात होते आंतरराष्ट्रीय व्यवसायाच्या टॉपिक्सची. इथे आहे आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यवसायाची व्याप्ती आणि महत्त्व, ठीक आहे, स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ इंटरनॅशनल बिझनेस. नंतर जागतिकीकरण, ठीक आहे, जागतिकचे ड्रायव्हर्स काय आहे, कोणत्या पद्धतीने तुम्ही बाह्य दुसऱ्या देशांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यवसायात प्रवेश करू शकता, मोड्स ऑफ एंट्री इन इंटरनॅशनल बिझनेस, आंतरराष्ट्रीय व्यवसायाचे सिद्धांत, थिओरीज ऑफ इंटरनॅशनल बिझनेस, गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन इन इंटरनॅशनल ट्रेड, म्हणजे ज्याच्या अंतर्गत फॉरेन ट्रेड पॉलिसी वगैरे येते. नंतर टॅरिफ अँड नॉन टॅरिफ बॅरियर्स जे आहे ते याच्यात असतात. आणि याच्यानंतर जे आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, ठीक आहे, थेट परकीय गुंतवणूक ज्याला आपण म्हणतो, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट, त्याच्यानंतर टाईप्स कोणकोणते आहे, त्याच्यानंतर त्याचे काय फायदे, होम कंट्रीज आणि होस्ट कंट्रीला काय फायदे आणि काय तोटे होतात हे आपण बघतो. आणि इंडियाची FDI पॉलिसी काय आहे हे आपण याच्यात बघतो. त्याच्यानंतर बॅलन्स ऑफ पेमेंट जे आहे, बॅलन्स ऑफ पेमेंटचे काय महत्त्व आहे, काय त्याचे कंपोनेंट्स आहे. आणि लास्टमध्ये आता इथून जे आहे पाठ करण्यासारख्या गोष्टी सुरू होतात. ह्या ज्या आहे ही पूर्ण लाईन आपल्याला पाठ करावी लागते आणि या व्यतिरिक्त हे दोन पॉईंट्स, ठीक आहे. तर बघा इथे आपल्याला रिजनल इकॉनॉमिक इंटिग्रेशनमध्ये लेवल्स काय कोणकोणते असणार आहे, नाफ्टा, साफ्टा, सार्क, युरोपियन युनियन, असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन, त्याच्यानंतर IMF आहे, वर्ल्ड बँक आहे, अनकॅड आहे, त्याच्यानंतर WTO त्याचे जे करार आहे, ॲग्रीमेंट्स आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. आणि गॅट ट्रिप स्ट्रीम्स जे आहे हे सर्व गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. आपल्याला विद्यार्थी मित्रांनो ग्रुपवर मराठी आणि इंग्लिशमध्ये सिलेबस मिळून जाईल, तर काळजी नका करू. दुसरा भाग येतो अकाउंटिंग अँड ऑडिटिंग, लेखांकन आणि लेखपरीक्षांचा भाग आहे, युनिट आहे. इथे आपल्याला जे आपण 12वीत शिकतो, BCom मध्ये शिकतो, तो पहिला येतो बिझनेस अकाउंटिंग प्रिन्सिपल, त्याच्या संकल्पना आणि पोस्टुलेट्स. त्याच्यानंतर भागीदारी लेखांकन आहे, ठीक आहे, पार्टनरशिप अकाउंटिंगमध्ये ॲडमिशन, रिटायरमेंट डेथ, नंतर डिसॉल्युशन आणि इन्स्टॉलमेन्सी ऑफ पार्टनरशिप फॉर्म. म्हणजे इथे तुम्हाला मुख्य रूपाने 3 प्रकारचे 2 प्रॅक्टिकल स्वरूपाचे प्रश्न मिळतात, एक PSR काढण्याचा, दुसरा सॅक्रिफायसिंग रेशोवर आधारित प्रश्न, एक गुडविलवर आधारित प्रश्न. आणि या व्यतिरिक्त या संबंधित ज्या काही प्रोव्हिजन्स आहे ते सर्व प्रोव्हिजन्स आपल्याला लक्षात ठेवणे आवश्यक आहे. तिसरं कॉर्पोरेट अकाउंटिंगमध्ये जे आहे कशा पद्धतीने शेअर इश्यू केले जातात, ते जप्त कसे केले जातात, त्याला इश्यू कसं करायला लागतं, एक कंपनीला कसं लिक्विडेट केलं जातं, ठीक आहे. नंतर ॲक्विजिशन मर्जर जे आहे कंपनीचं कसं होतं आणि रिकन्स्ट्रक्शन कसं केलं जातं. आणि या व्यतिरिक्त होल्डिंग कंपनी अकाउंटचा तुमचा एक टॉपिक आहे ज्याला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. नंतर येतो परिव्यय आणि व्यवस्थापन लेखांकन, तर याच्या अंतर्गत जे आहे मार्जिनल कॉस्टिंग आहे, ब्रेक इव्हन अनालिसिस आहे, त्याच्यानंतर स्टँडर्ड कॉस्टिंग आहे, बजेटरी कंट्रोल, प्रोसेस कॉस्टिंग, नंतर ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग आहे, कॉस्टिंग फॉर डिसिजन मेकिंग, लाईफ सायकल कॉस्टिंग, टार्गेट कॉस्टिंग, कायझन कॉस्टिंग. मुख्य रूपाने ज्याचं अध्ययन जे आहे जे खूप कॉम्प्लिकेटेड आणि आपल्याला इझी असतं, पण कॉम्प्लिकेटेड वाटतं पण इझी असतं, दॅट इज मार्जिनल कॉस्टिंग आणि स्टँडर्ड कॉस्टिंग आणि बजेटरी कंट्रोल, ठीक आहे. इथून आणि ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग आहे, कॅश फ्लो रेशो आणि फंड फ्लो स्टेटमेंटचा अध्ययन आपल्याला करायचं आहे. इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड आणि IFRS हे तर पाठांतरावर आधारित आहे. याच्यातल्या पद्धती आणि याच्यातल्या मॉडेल्स आपल्याला महत्त्वपूर्ण आहे. मानव संसाधन लेखांकन, ठीक आहे, ह्युमन रिसोर्स अकाउंटिंगचे जे मॉडेल्स आणि मेथड जे आहे ते आपल्याला फायदेशीर राहणार आहे आपल्या स्कोरसाठी, कारण हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. इथून प्रश्न येतात. आता आपण ऑडिटिंगकडे जाऊ. लेखपरीक्षांमध्ये आपल्याला काय काय, इंडिपेंडेंट फायनान्शियल ऑडिटर काय, वाउचिंग काय, व्हेरिफिकेशन काय, व्हॅल्युएशन ऑफ असेट्स काय, कशा पद्धतीने ॲसेट्स आणि लायबिलिटीजचं व्हॅल्युएशन होतं, मूल्यांकन होतं, हे आपण बघतो. त्याच्यानंतर फायनान्शियल स्टेटमेंट्सचं ऑडिट कसं केलं जातं, ऑडिट रिपोर्ट्स, कॉस्ट ऑडिट काय असतं, आणि त्याच्यानंतर रिसेंट
ट्रेंड्स काय काय, आजच्या आधुनिक पद्धती काय, ऑडिट करण्याचे प्रकार कोणते कोणते आहे. तर मॅनेजमेंट ऑडिट आहे, एनर्जी ऑडिट आहे, एन्व्हायरमेंटल ऑडिट आहे, सिस्टम ऑडिट आहे, सेफ्टी ऑडिट आहे, हे सर्व गोष्टी आपण बघतो. त्याच्यानंतर येतो बिझनेस इकॉनॉमिक्स. बिझनेस इकॉनॉमिक्समध्ये आपण काय काय बघतो, बिझनेस इकॉनॉमिक्सचा अर्थ त्याची व्याप्ती जी आहे व्यवसाय अर्थशास्त्राची. त्याच्यानंतर बिझनेस फॉर्म्सचे काय उद्दिष्ट हे असतात हे आपण बघतो. त्याच्यानंतर मागणी विश्लेषणामध्ये मागणीचा कायदा बघतो, ठीक आहे, लवचिकताचा टॉपिक बघतो, कशा प्रकारे लवचिकता मोजल्या जाते, हे सर्व गोष्टी बघतो. ॲव्हरेज रेव्हेन्यू आणि मार्जिनल रेव्हेन्यूमध्ये काय संबंध आहे आपण बघतो. त्याच्यानंतर जे गिराईक वर्तनमध्ये उपयोगिता विश्लेषण, युटिलिटी अनालिसिस आपण बघतो, उदासीनता वक्र विश्लेषण बघतो, इंडिफरन्स कर्व अनालिसिस. त्याच्यानंतर लॉ ऑफ व्हेरिएबल प्रोपोर्शन, लॉ ऑफ रिटर्न्स टू स्केल, ठीक आहे, ह्या 2 कायदे बघतो. नंतर परिवहन सिद्धांताच्या अंतर्गत आपण शॉर्ट रन आणि लॉंग रन, अल्पकालीन आणि दीर्घ कालावधीमध्ये जे कॉस्ट कर्व असतात ते कसे असतात, ठीक आहे. नंतर विविध प्रकारचे आपल्याला बाजार पाहायला मिळतात, ठीक आहे, त्याच्यात मक्तेदारी स्पर्धा, ठीक आहे, थेट स्पर्धा, ठीक आहे, आणि अजून इतर प्रकार मक्तेदारी वगैरे, ओलिगोपोली, असे विविध मार्केट्स येतात. त्याच्यात कशा पद्धतीने प्राईस ठरवला जातो आणि काय त्याचे प्राईस डिस्क्रिमिनेशन वगैरे कसं असतं हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि प्राइसिंग स्ट्रॅटेजीमध्ये प्राईस स्कीमिंग, प्राईस पेनिट्रेशन आणि पीक लोड प्राइसिंग हे आपण इथे बघतो, ठीक आहे. त्याच्यानंतर येतं बिझनेस फायनान्स. बिझनेस फायनान्समध्ये काय, बिझनेस फायनान्समध्ये स्कोप आणि सोर्सेस ऑफ फायनान्स, लीज फायनान्सिंग आपण बघतो, ठीक आहे. त्याच्यानंतर भांडवल खर्च, ठीक आहे, आणि पैशाचा वेळ मूल्य जो आहे तो टाइम व्हॅल्यू ऑफ मनी आपण बघतो. नंतर भांडवली संरचना, कॅपिटल स्ट्रक्चर आपण बघतो. भांडवली अंदाजपत्रक संबंधित निर्णय, ठीक आहे, पारंपरिक आणि आधुनिक जे तंत्र आहे भांडवली अंदाजपत्रकाचे ते आपण बघतो. नंतर खेळ भांडवलाचं व्यवस्थापन, ठीक आहे, लाभांश संबंधित निर्णय, लाभांशचे सिद्धांत आणि लाभांशचे संबंधित धोरणं हे आपण बघतो. नंतर जोखीम आणि परताव्याचं विश्लेषण, रिस्क अँड रिटर्न अनालिसिस, ॲसेट सिक्युरिटायझेशन. नंतर इंटरनॅशनल मॉनिटरी सिस्टम आपण बघतो, फॉरेन एक्सचेंज मार्केट बघतो, एक्सचेंज रेट रिस्क हेजिंग टेक्निक्स बघतो, इंटरनॅशनल फायनान्शियल मार्केट्स आणि युरो करन्सी जी आहे ADR GDR वगैरे आपल्याला पाहायला याच्यात मिळतं. त्याच्यानंतर येतो व्यवसाय सांख्यिकी आणि संशोधन पद्धती. तर इथे तुम्हाला वेगळे मेजर्स आहे, याच्यात जे आहे थिअरी पण येते आणि प्रॅक्टिकल पण येतात, ठीक आहे, थिअरी पण येते आणि प्रॅक्टिकल पण येतात. जवळपास इथे किमान जे आहे 7 थिओरॉटिकल प्रश्न आणि 3 प्रॅक्टिकल प्रश्न येतात, किंवा 8 थिओरॉटिकल प्रश्न आणि 2 प्रॅक्टिकल प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. तर इथे सेंट्रल टेंडन्सी, डिस्पर्सन, स्क्यूनेस, नंतर कोरिलेशन, सहसंबंध आणि प्रतिगमन आहे, ठीक आहे. प्रोबॅबिलिटी अप्रोचेस आहे, बेस थिओरम आहे. नंतर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनमध्ये बायनॉमियल, पॉइजन, नॉर्मल असे 3 प्रकारचे डिस्ट्रीब्युशन्स आपल्याला पाहायला मिळतात. नंतर येतो संशोधनाचा भाग, ज्याच्यात रिसर्च, संशोधनाचे प्रकार, संशोधनाची रिसर्च डिझाईन येतो. नंतर डेटा कसा गोळा केला जातो, डेटाचं वर्गीकरण कसं असतं जे तुम्ही रिसर्चमध्ये बघता. नंतर सॅम्पलिंग आणि एस्टिमेशन, म्हणजे सॅम्पलिंगची पद्धती काय आहे, ठीक आहे, तर नमुना पद्धती काय आहे, प्रोबॅबिलिटी आणि नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. नंतर सॅम्पलिंग सेंट्रल लिमिट थिओरम येतो, आणि त्याच्यानंतर स्टँडर्ड एरर, प्रोबेबल एरर काय असतो हे आपण बघतो, आणि टाईप 1 टाईप 2 पण बघतो. आणि हायपोथेसिस टेस्टिंगमध्ये पॅरामेट्रिक आणि नॉन पॅरामेट्रिक टेस्ट, जसं जेट टेस्ट, टी टेस्ट, एनोवा, काय स्क्वेअर टेस्ट, मेन विटनी यू टेस्ट आणि क्रुस्कल व्हॅल्यूज टेस्ट आणि रिपोर्ट रायटिंग, असे प्रकारचे आपण सर्व गोष्टी जे आहे ते आपण याच्या अंतर्गत बघतो. युनिट 6 मध्ये जे आहे 2 भाग परत आहे, एक आहे बिझनेस मॅनेजमेंटचा, व्यवसाय व्यवस्थापनाचा, आणि दुसरा आहे मानव संसाधन व्यवस्थापनाचा. इथे आपण पाहतो की व्यवसाय व्यवस्थापनासंबंधित जे जुने काय तत्व आहे ते तत्व काय आणि याचे कार्य काय आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर काय, औपचारिक आणि अनौपचारिक संरचना जी आहे त्या कशा असतात, नियंत्रण कालावधी काय असते, त्याच्यानंतर जबाबदारी अधिकार काय असतो, ठीक आहे, अधिकाराचे प्राधिकरण, डेलिगेशन ऑफ ऑथॉरिटी आणि डिसेंट्रलायझेशन आपण बघतो. त्याच्यानंतर प्रेरणा आणि नेतृत्वाची संकल्पना आणि त्याचा सिद्धांत बघतो. कॉर्पोरेट गव्हर्नन्स, व्यावसायिक नैतिकता तत्व आणि म्हणजे मॅनेजमेंटचे हे सगळ्या गोष्टी ज्या आहे इथपर्यंत आपण इथे बघतो, ठीक आहे. त्याच्यानंतर
मग येतो मानव संसाधन व्यवस्थापनची संकल्पना आहे ती त्याची भूमिका असते आणि त्याचे काय कार्य आहे. ठीक आहे. मानव संसाधन नियोजन संबंधी आपल्याला भरती, निवड, त्याच्यानंतर प्रशिक्षण, विकास, सक्सेशन, उत्तराधिकारी नियोजन ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यात बघतो. त्याच्यानंतर भरपाई व्यवस्थापन आहे, कम्पेन्सेशन मॅनेजमेंट, नोकरी मूल्यांकन झालं. ठीक आहे. कशा प्रकारे लोकांना इन्सेंटिव्ह आणि फ्रिंज बेनिफिट दिले जातात. ठीक आहे. कामगिरी मूल्यांकन. ठीक आहे. कामगिरी मूल्यांकन, परफॉर्मन्स अप्रेझल जे आहे ते आपण बघतो. याच्यात 360 अंश कशा प्रकारे परफॉर्मन्स अप्रेझल टेक्निक काम करते. आधुनिक आणि पारंपरिक तंत्र आपल्याला पाहायला लागतात. त्याच्यानंतर जे आहे सामूहिक सौदेबाजी आणि कर्मचाऱ्यांचा व्यवस्थापनात सहभाग हे आपण याच्यात बघतो. त्याच्यानंतर आपण व्यक्तित्व, पर्सनॅलिटी, परसेप्शन, ॲटिट्यूड, इमोशन, ग्रुप डायनामिक्स आणि याच्यानंतर पॉवर अँड पॉलिटिक्स ह्या सर्व गोष्टी बघतो. कन्फ्लिक्ट अँड निगोसिएशन, स्ट्रेसला कसं मॅनेज करायचं, ऑर्गनायझेशन, मग संघटनात्मक संस्कृती, संघटनात्मक विकास आणि संघटनात्मक बदल ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण इथे बघतो. ठीक आहे. त्याच्यानंतर संघर्ष आणि वाटघाटी. ठीक आहे. ताण व्यवस्थापन ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतो. त्याच्यानंतर बँकिंग अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन जो की रूट लर्निंग बेस्ड आहे. तर इथे भारतीय जे वित्तीय प्रणाली आहे ती काय आहे. ठीक आहे. इंडियन फायनान्शियल सिस्टम. त्याच्यानंतर बँकेचे प्रकार आहे, कमर्शियल बँक आहे, रिजनल रुरल बँक आहे, फॉरेन बँक्स आहे, कोऑपरेटिव्ह बँक्स आहे. या बँकांचे कार्य, यांचे उद्दिष्ट, कशा प्रकारच्या बँक्स असतात, काय करतात, यांच्यातील फरक ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. नंतर अतिशय महत्त्वपूर्ण टॉपिक येतो RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. त्याचे कार्य, मॉनिटरी आणि पॉलिसी मॅनेजमेंट कशा पद्धतीने केलं जातं हे आपण बघतो. त्याच्यानंतर बँकिंग सेक्टरमध्ये काय काय वेळानुसार परिवर्तित येत गेल्या हे आपण बघतो. बेसल नॉर्म्स, रिस्क मॅनेजमेंट, NPA मॅनेजमेंट हे बघतो. त्याच्यानंतर फायनान्शियल मार्केट्स. फायनान्शियल मार्केट्समध्ये आपण जे आहे मनी मार्केट, कॅपिटल मार्केट, नाणे बाजार, भांडवल बाजार बघतो. प्रायमरी सेकंडरी मार्केट बघतो. गव्हर्नमेंट सिक्युरिटी मार्केट बघतो. नंतर फायनान्शियल इन्स्टिट्यूशनचा विकास. ठीक आहे. DFI, नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स बघतो. NBFI बघतो. नंतर PFRDA, SEBI, RBI अशा विविध फायनान्शियल रेग्युलेटर्स, IRDA बघतो. नंतर फायनान्शियल रिफॉर्म्स जे आहे फायनान्शियल सेक्टरमध्ये फायनान्शियल इन्क्लुजनला घेऊन कशा प्रकारे डिजिटल बँकिंगचा उद्गम झाला आणि कशा प्रकारे ते समोर चाललं आहे हे आपण डिजिटलायझेशन ऑफ बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये बघतो. इंटरनेट बँकिंग, नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, डिजिटल पेमेंट सिस्टम हे आपण बघतो. नंतर इन्शुरन्सचा भाग येतो. याच्यात इन्शुरन्सचे प्रकार, लाईफ आणि नॉन लाईफ इन्शुरन्स काय असतं, रिस्क, याच्यात जोखीमचं वर्गीकरण कसं केलं जातं. नंतर फॅक्टरिंग आणि इन्शुरेबिलिटी ऑफ रिस्क आणि री-इन्शुरन्स काय असतं आणि इन्शुरन्स सेक्टरचा जो एकुलता रेग्युलेटर आहे IRDA त्याची भूमिका काय असते हे आपण इथे पाहतो. ठीक आहे. नंतर जे आहे विपणन व्यवस्थापन, युनिट क्रमांक 8, मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये आपण जे आहे मागणी, याचा विपणनचा अर्थ, विपणनच्या दृष्टिकोन आणि मार्केटिंग चॅनल्स. ठीक आहे. वितरण चॅनल्स आणि विपणन मिश्रण संबंधी आणि धोरणात्मक विपणन नियोजन हे कसं करायचं ते आपण बघतो. ठीक आहे. नंतर बाजार विभाजन, बाजार लक्षीकरण आणि बाजार पोझिशनिंग ते आपण पाहतो. सेगमेंटेशन, टार्गेटिंग, पोझिशनिंग. त्याच्यानंतर प्रोडक्ट डेव्हलप, नवीन उत्पादन विकास आणि विविध प्रकारचे प्रोडक्ट्स आणि त्याच्यानंतर उत्पादन जीवन चक्र हे आपण या प्रोडक्ट डिसिजन्सच्या अंतर्गत बघतो. प्राइस डिसिजनमध्ये आपल्याला कोणकोणते घटक प्राइस डिटर्मिनेशनला प्रभावित करतात, काय प्राइसिंग पॉलिसीज आहे, काय प्राइसिंग धोरण आहे हे आपण बघतो. जाहिरात संबंधी निर्णयामध्ये विविध प्रकारचे जे जाहिरात संबंधी तंत्र असतात, ॲडव्हर्टायझिंग, सेल्स प्रमोशन, पब्लिक रिलेशन्स हे झालं. त्याच्यानंतर पर्सनल सेलिंग या सगळ्या गोष्टींवरती आपण भर देतो. प्रमोशन मिक्सवर आपण भर देतो. डिस्ट्रीब्युशन डिसिजन्समध्ये कोणत्या डिस्ट्रीब्युशनचे चॅनल्स आहे, कशा प्रकारे चॅनल्सचं व्यवस्थापन केलं जातं हे आपण बघतो. कन्झ्युमर बिहेवियरमध्ये कंझ्युमर बिहेवियर बाईंग प्रोसेस. ठीक आहे. म्हणजे कशा प्रकारे एक गिराईक निर्णय घेतो, त्याचे कोणते घटक त्याला प्रभावित करतात आणि आधुनिक आणि पारंपरिक मॉडेल्स कोणते आहे कंझ्युमर बिहेवियर संबंधी हे आपण बघतो. सर्व्हिस मार्केटिंग. नंतर इथे येतात ट्रेंड्स इन मार्केटिंग. ठीक आहे. सोशल मीडिया मार्केटिंग, ऑनलाईन मार्केटिंग, ग्रीन मार्केटिंग, डायरेक्ट मार्केटिंग आणि रुरल मार्केटिंग, CRM हे सगळं आपण बघतो. त्याच्यानंतर लॉजिस्टिक्स व्यवस्थापन जे आहे ते आपण इथे बघतो.
युनिट क्रमांक 9 मध्ये जे आहे लीगल एस्पेक्ट ऑफ बिझनेस मध्ये आपल्याला भारतीय करार कायदा 1872, ठीक आहे, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872 नंतर एलिमेंट्स काय काय आहे व्हॅलिड कॉन्ट्रॅक्टचे, ठीक आहे, कॅपॅसिटी ऑफ पार्टीज काय काय आहे, नंतर फ्री कन्सेंट काय आहे, कशा प्रकारे एक कॉन्ट्रॅक्ट समाप्त केला जातो, डिस्चार्ज एक कॉन्ट्रॅक्ट तोडला कसा जातो आणि काय काय त्याच्या रेमेडीज असतात ते. नंतर काही खास करार येतात, क्वाझी कॉन्ट्रॅक्ट जसं अर्ध करार असतो, स्पेशल कॉन्ट्रॅक्टच्या अंतर्गत इंडेमनिटी म्हणजे नुकसान भरपाईचा, गॅरंटीचा, बेलमेंटचा आणि कॉन्ट्रॅक्ट ऑफ एजन्सी, ह्या सर्व गोष्टी आपण पाहतो. नंतर येतो विक्री वस्तू विक्री कायदा 1930, त्याच्यानंतर जे आहे त्याच्यात विक्री काय असते, ॲग्रीमेंट टू सेल काय असतो, ठीक आहे. नंतर डॉक्ट्राईन ऑफ सिव्हिल टेम्पर हे तर खूप महत्त्वाचं आहे, ठीक आहे. नंतर अनपेड सेलरचे काय हक्क आहे, बायरचे काय हक्क आहे हे आपण बघतो. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टमध्ये जे 3 महत्त्वपूर्ण हे आहे, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट, त्याच्यानंतर जसं चेक, प्रॉमिसरी नोट आणि आपलं बिल ऑफ एक्सचेंज याच्या संबंधी प्रोव्हिजन्स आणि कशा प्रकारे त्यांना डिस्चार्ज आणि डिसऑनर केलं जातं ते आपण बघतो. नंतर जे आपण बीकॉम एमकॉम मध्ये शिकतो कंपनी कायदा 2013, त्याच्यात कंपनीचे स्वरूप आणि कंपनीचे प्रकार काय काय असतात, ठीक आहे. नंतर कंपनी कशी तयार होते, कंपनीमध्ये व्यवस्थापन कसं केलं जातं, कंपनीचे मीटिंग कसे होते आणि कंपनीला जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये त्याचं वाइंडिंग अप त्याला खतम कसं केलं जातं, ठीक आहे. नंतर जे आहे मर्यादित भागीदार कायदा, ठीक आहे, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिपमध्ये त्याची संरचना आणि प्रक्रिया काय असते, कशा प्रकारे LLP तयार केले जाते इंडियामध्ये हे आपण बघतो. नंतर स्पर्धा कायदा 2002च्या अंतर्गत त्याचे उद्दिष्ट आणि मुख्य प्रोव्हिजन्स काय आहे ते आपण बघतो. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000 मध्ये जे आहे काय काय मुख्य उद्दिष्ट आहे, मेन प्रोव्हिजन्स काय, सायबर ॲपेटाईट ट्रिब्युनल, सायबर क्राईम आणि त्याच्या संबंधी पेनल्टीज काय आहे ते आपण इथे पाहतो. त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं RTI कायदा, ठीक आहे, माहिती कायदा जे आहे, माहिती कायदा संबंधी जे आहे उद्दिष्ट काय आहे, त्याचे प्रोव्हिजन काय. नंतर इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स मध्ये पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट झालं. नंतर एमर्जिंग इश्यूज, आजकाल इंटलेक्च्युअल प्रॉपर्टीला सामावून ठेवण्यात काय काय इश्यूज येतात, ठीक आहे. GST गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स मध्ये आपल्याला काय उद्दिष्ट आहे, मेन प्रोव्हिजन्स काय. नंतर विविध प्रकारचे GSTN फॉर्म्स येतात ते आपल्याला माहित आहे. ड्युअल GST कसं काम करतं, इम्प्लिमेंटेशन कसं काय आहे ते एकूण 11 कायदे आहे. तर याच्यात आपल्याला 11 कायद्यांचं अध्ययन करावं लागतं. शेवटचा युनिट येतो आयकर आणि कॉर्पोरेट करचा नियोजन, इन्कम टॅक्स अँड कॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंग. त्याचे मुख्य बेसिक कन्सेप्ट आहे रेसिडेन्शियल स्टेटस आहे, नंतर आपलं म्हणजे एक्झाम्प्टेड इन्कम्स आहे, ॲग्रिकल्चरल इन्कम्स आहे, डिडक्शन्स आहे, ठीक आहे. टोटल इन्कम आणि असेसमेंट काय, इंडिव्हिज्युअल क्लबिंग ऑफ इन्कम्स आहे. नंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर आयकर कसं काम करतं, द्वि आयकर कसं असतं, ठीक आहे. नंतर टॅक्स अवॉइडन्स काय असतं, ट्रान्सफर प्राइसिंग काय असतं. नंतर येतं कॉर्पोरेट कर नियोजनची संकल्पना, त्याचं महत्त्व, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर टॅक्स अवॉइडन्स वर्सेस टॅक्स एव्हिजन हे आपण पाहतो. टेक्निक्स काय काय आहे कॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंगचे, टॅक्स कन्सिडरेशन, स्पेसिफिक बिझनेस सिच्युएशन मध्ये टॅक्स कसा कन्सिडर केला जातो. नंतर येतो महत्त्वपूर्ण हिस्सा डिडक्शन, TDS TCS जे आहे, ॲडव्हान्स पेमेंट ऑफ टॅक्स, ई फायलिंग जे आहे, इन्कम टॅक्स फॉर्म्स हे आपण इथे बघतो, ठीक आहे. आता येतात महत्त्वपूर्ण युनिट्स कोणत्या युनिट्समध्ये सर्वात जे इम्पॉर्टंट आहे आणि जिथून चांगला स्कोरही करू शकता. तर त्या युनिट्स आहे तुमचा युनिट क्रमांक 1 बिझनेस मॅनेजमेंट अँड इंटरनॅशनल बिझनेस, दुसरा आहे बिझनेस इकॉनॉमिक्स, बिझनेस फायनान्स आणि बिझनेस मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, मार्केटिंग मॅनेजमेंट, लीगल एस्पेक्ट ऑफ बिझनेस आणि हे जे युनिट्स आहे हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. हे 6 युनिट्समधून आपण चांगले गुण मिळवू शकता. तसं तर सर्व अभ्यासक्रम महत्त्वाचा आहे, पण सर्व युनिट्स महत्त्वाचे आहे, पण याच्यातनं तुम्ही जवळपास 10 पैकी 8 प्रश्न किंवा 9 प्रश्न करेक्ट करू शकता. तर हे युनिट जे आहे ते चांगल्याने करा. आणि आता तर तुम्हाला भरपूर वेळ आहे, तर तुम्ही प्रत्येक युनिटला चांगल्याने करू शकता. तर दॅट्स ऑल इन टुडेज व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, थँक्यू.